राम राम मंडळी, आपण आज पाहणार आहोत कमीज 4 बटन कमीज शर्ट आहे. तर याची लांबी आहे 3.5 इंच, शोल्डर 17, छाती 36, 9.5 इंच फरंट आहे. आपल्याला 9.5 इंचच फरंट पाहिजे, त्या कस्टमरले 23.5 असतील. 15ची पादर आहे मित्रांनो. तर 9.5 इंच फरंट आहे प्लस 1 इंच, 9.5 प्लस 1 इंच 10.5. इथं पण 10.5 घ्यायचं आपल्याला. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता काय करायचं, आता आपल्याला मार्किंग करायची. बॉटम फोल्डिंग ती स्ट्रेट करून घ्यायची. हे सरळ मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर लांबी 3.5 इंच प्लस 1.5 इंच, 3.5, 32 इंच घ्यायचं मित्रांनो. हे 1.25 इंच शोल्डर डाऊन, 8.5 इंच मोंडा, 32, 1.25, 8.5. ओके, हे मार्क सरळ करून घ्यायचे. इथं प्लेटसाठी घ्यायचं आहे मित्रांनो 1 इंच. तर त्यातलं 1/2 इंच प्लेटसाठी येते आणि 1/2 इंच आपल्या शिलाईसाठी येते. 1/2 इंच प्लेट, 1/2 इंच शिलाई. इथून खाली आपली पट्टी पडते 13.5 इंचावर. त्यानंतर आपले शोल्डर आहे 17 इंच, 9 दोन्ही 16, 1/2 इंच शिलाई मार्जिन. ओके, इथून घ्यायचं आहे मित्रांनो 2.5 इंच, 2.5 इंच हे स्ट्रेट करून घ्यायचं आहे. हे आपले समोरचा निशाण आहे, तिच्यावर एक मार्क करून घ्यायचे. इथे घ्यायचं आहे मित्रांनो 1.5 इंच. कस्टमर खूपच पतला आहे आपला. ओके, साडे 9 इंच कट असते मित्रांनो. कटिंग करून सेम कपडा असंच करून घ्यायचा मित्रांनो. जितका आपल्याला फ्रंटला लागला तितकाच कपडा बॅकला पण लागते. सेम पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा. फ्रंटची कापड याच्यावर असं व्यवस्थित आथरून घ्यायचं. ओके, हे फक्त व्यवस्थित आथरायचं मित्रांनो. त्यानंतर काय करायचं, हे जे शोल्डर डाऊनचं मार्किंग करेल आहे आपण, ही सेम अशी इथंच लावून घ्यायची. इकडं पण तशीच घ्यायची करून. त्यानंतर ही सरळ करून घ्यायची मार्किंग. ही मार्किंग सरळ केल्याच्या नंतर आपले शोल्डर आहे 17 इंच
प्लस मागच्या प्लेटसाठी 1.5 इंच. थोडं कमी पडून राहिलं आपल्याला. प्लेट छोट्या छोट्या करायच्या. 1.25 इंच टाकायचं. इथून अर्धा इंच 2 इंच आत घ्यायचं. ओके. ते कट करून घ्यायचा मित्रांनो. ओके. येते याला शेप द्यायची गोल राऊंडमध्ये. खालचं जे आपलं बॅक साईड आहे ते 2 सूत कमी करून घ्यायची. हे जर कमी नाही केलं 2 सूत तर आपला शर्ट मागून लटकते, थोडं खाली जाते आपलं. त्यानंतर कपडा असा व्यवस्थित आतरून घ्यायचा आपल्याला आस्तीन कटिंगसाठी. 8.5चा मुंडा टाकेला आपण मित्रांनो. हे व्यवस्थित आतून घ्यायचं. कपडा पाहायचा पुढं डबल सिंगल आहे का. त्यानंतर एक सरळ लाईन घ्यायची, ओढून घ्यायची. इथून खाली 3.5 इंच डाऊन करायचं. हे 3.5 इंच आपल्या आस्तीने 23.5चे कप आहेत मित्रांनो. 1.5 इंच कमी 22. इथं पण 22. इथं थोडंसं क्रॉस करायचं मित्रांनो, 3 सूत. हे झाले कप आपले 9 इंच प्लस 1 इंच 5.5 इंच. हे मार्क सरळ करून घ्यायचं. 8.5चा आपण मोंडा टाकला होता, इथं 8.5च घ्यायचा. शेप स्केलनं व्यवस्थित शेपमध्ये घ्यायची असते. ओके. हे राऊंड असा व्यवस्थित द्यायचा मित्रांनो. इथून सेंटर कुटका लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आस्तीन अशी टाकायची. हे कपडे 2 हे सोडून द्यायचे. हे असं व्यवस्थित आपली जितकी शिलाई मार्जिन आहे तितकं सेंटर कपड्याच्या बाहेर काढायचं. अशी व्यवस्थित एक मार्जिन करून घ्यायची. त्यानंतर इथून 5 इंच टाकायचं. 5 इंच टाकल्यानंतर तेवढं आपलं कट करून घ्यायचं. एक आडवा कुटका लावून घ्यायचा. आता इथं शेप द्यायचा आपल्या बाई असतील शेप. ओके. आता शोल्डर कटिंग करून घेऊन डबल शोल्डर कटिंग करायचं मित्रांनो.
17ची शोल्डर आहे, 9 2 18, 1 इंच शिलाई मार्जिन. असं व्यवस्थित करायचं. 5.6 आणि 1.5 टाकायचं आहे. तिथं 2.5 टाकलं होतं आपण समोरच्या फ्रंटले, इथं 3.5 टाकायचं मित्रांनो. खाली 4.5 टाकायचं आहे. इकडं आपण 2 सूत कमी घेतलं, इकडं 2 सूत एक्स्ट्रा घ्यायला. इकडं शोल्डर 2 सूत एक्स्ट्रा इकून घ्यायचं आपल्याला. ओके. मित्रांनो, चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्यवस्थित सेंटर कुटके लावून घ्यायचे. धन्यवाद मित्रांनो.